वेलकम टू केजे केमिस्ट्री अकॅडमी। आज आपल्याला घ्यायचं आहे क्लोज पॅक स्ट्रक्चर। काय घ्यायचं आहे? क्लोज पॅक स्ट्रक्चर। याच्यामध्ये दोन आहेत, हे दोन भागामध्ये डिवाइड आहे। पहिला क्लोज पॅक स्ट्रक्चर in one dimension आणि सेकंड आहे क्लोज पॅक स्ट्रक्चर इन क्लोज पॅक स्ट्रक्चर in two dimension म्हणजे किती भागात डिवाइड झाले आहे? दोन। पहिला आहे क्लोज पॅक स्ट्रक्चर इन वन डायमेन्शनल आणि दुसरा आहे क्लोज पॅक स्ट्रक्चर इन टू डायमेन्शन। तर वन डायमेन्शन म्हणजे जसं याचं एक्झाम्पल आपण घेऊ। समजा याचं एक्झाम्पल जर आपल्याला घ्यायचं आहे ते एका डायमेन्शन मध्ये पाहिजे। कशी पाहिजे? एका डायमेन्शन मध्ये। जसं 1 2 दिसतंय एका लाईन मध्ये आहे। काय आहे? एका लाईन मध्ये आहे म्हणजे हे काय आहे? वन डायमेन्शन आहे। एका लाईन मध्ये आहे म्हणजे हे काय आहे? वन डायमेन्शन। जर समजा मला याचा काढायचा आहे कोऑर्डिनेशन नंबर, याचा काय काढायचं आहे मला? कोऑर्डिनेशन नंबर। तर एक ॲटम पकडा आणि या एक ॲटमला किती ॲटम लागले आहेत? 2। या एक ॲटमला टोटल हा एक ॲटम लागला आहे, हा एक, म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर किती झाला? 2। म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर किती झाला? 2। म्हणजे एका ॲटमला जेवढे ॲटम लागले असतील त्यालाच म्हणू, किंवा याला स्पियर म्हणतात, एका ॲटमला जेवढे स्पियर लागले असतील त्यालाच म्हणू आपण कोऑर्डिनेशन नंबर। आणि याची डेफिनेशन जर लिहायची असेल तर the number of neighboring atom किंवा neighboring sphere that touch, जे टच झाले असतील, that touch any given sphere is called its coordination number। यालाच काय म्हणतो आपण? coordination is called its coordination number। म्हणजे कालीला आपण द नंबर ऑफ नेबरिंग स्पियर, जसं हा आहे याच्या नेबरला किती लागले आहे? 2 लागले आहे। दॅट टच एनी गिवन स्पियर, हा जो आहे हा टच झाला आहे याला आणि याला, टोटल किती याला टच झाला आहे? 2 याला, 2 याला टच झाला आहे। म्हणजे नंबर ऑफ नेबरिंग स्पियर दॅट टच एनी गिवन स्पियर, या 2 टच स्पियरला काय झाला आहे? तो टच झाला आहे, म्हणून त्याला म्हणतात त्याचं कोऑर्डिनेशन नंबर। आणि याचं कोऑर्डिनेशन नंबर किती आहे? 2। नंतरचं जो होतं क्लोज पॅक स्ट्रक्चर कशामध्ये? 2 डायमेन्शन मध्ये। तर 2 डायमेन्शन मध्ये 2 टाईप येतात। 2 डायमेन्शन मध्ये किती टाईप येतात? 2। पहिला येतो स्क्वेअर क्लोज पॅक, स्क्वेअर क्लोज पॅक, आणि दुसरा येतो हेक्सागोनल क्लोज पॅक, हेक्सागोनल क्लोज पॅक। म्हणजे किती टाईप येतात? 2। एक येतो स्क्वेअर क्लोज पॅक आणि दुसरा येतो हेक्सागोनल क्लोज पॅक। मी 4 लेअर काढल्या, सेमच आहे प्रत्येक ठिकाणी। किती आहे? 7 स्पियर आहे। म्हणजे हे ए असेल तर हे पूर्ण काय होईल? ए, ही पण ए आणि ही पण काय येईल? ए, कारण की
बाकीच्या पूर्ण चारही काय आहे सेम आहेत. आता बघा मला याच्यापैकी एकाचं काढायचं आहे, मला याचं काढायचं आहे कोऑर्डिनेशन नंबर. काय काढायचं आहे कोऑर्डिनेशन नंबर. तर मी एक स्पिअर पकडते, मी हा स्पिअर पकडते. समजा मी काय पकडत आहे, हा जो स्पिअर आहे हा स्पिअर पकडत आहे. या स्पिअरला बघा टोटल किती स्पिअर अटॅच आहे बघा. हा एक अटॅच आहे, हा एक अटॅच आहे, हा एक अटॅच आहे, 2 झाले, आणि हा एक अटॅच आहे, आणि हा एक अटॅच आहे. बरोबर, म्हणजे टोटल किती अटॅच आहे 4. दिसतंय. या स्पिअरला 1 2 3 4 हे 4 अटॅच आहे. याला असं काढतात, इथून इथं, इथून इथं, इथून इथं, आणि यांना मी जॉईन केलं तर स्क्वेअर सारखं स्ट्रक्चर दिसतंय. काय सारखं स्ट्रक्चर दिसत आहे, स्क्वेअर सारखं, सारखंच दिसतंय ना हे. म्हणून याला म्हणतात, फिगर कशाची आहे, स्क्वेअर क्लोज पॅकिंगची. स्क्वेअर क्लोज पॅकिंग म्हणजे तुम्ही याच्यापैकी कोणताही पकडाल तरी त्याला किती अटॅच असतील 4. हा पकडले तर 1 2 3 4. हे अटॅच नाही आहेत, हे दूर आहेत, हे डायरेक्टली अटॅच आहेत म्हणून 4. म्हणजे याचा कोऑर्डिनेशन नंबर, म्हणजे स्क्वेअर क्लोज पॅकिंगचा कोऑर्डिनेशन नंबर किती राहील 4. कारण की तो किती ॲटम्सला किंवा स्पिअरला अटॅच आहे, 4 स्पिअरला अटॅच आहे. 4 स्पिअरला अटॅच आहे ना, म्हणून याचा कोऑर्डिनेशन नंबर किती राहील 4. यांना आणि याला ए टाईप म्हणतात. सेमच आहे ना, ए टाईप, किंवा 4 वेळाही लिहू शकता. ए टाईप स्ट्रक्चर म्हणतात, 2दाही लिहू शकता, कारण की सर्व काय आहे सेम आहे. याला ए टाईप म्हणतात. याला काय म्हणतात, ए टाईप स्ट्रक्चर. सेकंड होता आपला हेक्झॅगोनल क्लोज पॅकिंग. त्याच्यामध्ये बघा एक ही एक लेअर घेतली आणि दुसरी लेअर झालं काढून. बघा ही आहे आपली सेकंड. आता लेअर सेम आहे का, नाही, ही वेगळी आहे आणि ही वेगळी आहे, ही बीचमध्ये आली आहे. म्हणून ही समजा मी ए पकडली तर ही बी होईल, हिला ए पकडली तर ही काय होईल बी, कारण की बी ही वाली काही आहे सेम, ही वाली काही आहे सेम, म्हणून याला म्हणतात ए बी टाईप. काय म्हणतात, ए बी टाईप. आता मला याचं काढायचं आहे कोऑर्डिनेशन नंबर. समजा हा एक मी स्पिअर कन्सिडर केला, हा काय कन्सिडर केला, स्पिअर स्पिअर कन्सिडर. या स्पिअरला बघा किती स्पिअर अटॅच आहे, 1 2 3 4 5 6. हे 6 अटॅच आहे. काय आहे 6 पण काय आहे अटॅच आहे या स्पिअरला. किती, हे 4 हे 6 पण काय आहे अटॅच आहे. म्हणून 6 अटॅच आहे, म्हणून याला म्हणतो आपण हेक्झागोनल सारखा स्ट्रक्चर दिसत आहे, म्हणून याला म्हणतात हेक्झॅगोनल क्लोज पॅकिंग. काय म्हणतात, हेक्झॅगोनल क्लोज पॅकिंग. आणि हिला ए बी टाईप पण म्हणतात, ए बी टाईप. जर मला याचा कोऑर्डिनेशन नंबर काढायचा असेल तर कोऑर्डिनेशन नंबर किती ॲटमसोबत एक स्पिअर अटॅच आहे 6, म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर किती येईल 6. कोऑर्डिनेशन नंबर किती येईल 6. लक्षात ठेवाल. म्हणजे जो स्क्वेअर क्लोज पॅकिंग असतो त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन नंबर असतो 4, आणि जो हेक्झॅगोनल क्लोज पॅकिंग असतो त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन नंबर असतो 6.